मागे भाई ह्या साईडने घे, ह्या साईडने. जी जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची असेल त्याचे तिकीट्स आहेत. आम्ही तर फक्त व्ह्यूइंग गॅलरीची तिकीट केली आहे. जे 2 नंबरवर आहे 380 तेच केलं ना ते. हां, त्याचे टायमिंग सगळ्याचे टायमिंग्स पण दिलेत. आणि त्याच्यामध्येच ॲक्च्युली लाईट शो फ्रीच आहे. कुठली पण एंट्री तिकीट काढली की त्याच्यासोबत लाईट शोचं स्लॉट्स आणि कुठून बघायचं ते ऑप्शन येतं, ते सिलेक्ट करायचं आणि मग ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मिळून जातं. त्याचं काय नाही. सो आम्ही आलो आहे इथे मागच्या साईडला आम्ही बाईक पार्क केली आणि मग तिथून फिरून हेल्मेट ठेवला लॉकर रूममध्ये. तिथे तिकीट काउंटरला एन्क्वायरी केली रिगार्डिंग ते प्रिंट काढायचे की नाही. ते बोलले प्रिंट काढायची गरज नाही आहे. तर आम्ही आता आलो इथे बस सर्व्हिस आहे जी इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीला नेते. आपण आपली प्रायव्हेट व्हेकल नाही घेऊन जाऊ शकत तिकडे, सो आता इथून बसने जायचं आहे. आताच मी इथून समोरून बघितलं, हे काका थोडे साईडला झालेले, तेव्हा स्टॅच्यू मला दिसला. इथूनच तो एवढा मोठा दिसतोय ना, मजा येणार आहे बघायला. सो फायनली आम्ही प्रिमायसेसमध्ये आलो आहोत. आमचं तिकीट स्कॅन करून घेतलं, त्यांचं चेकिंग केली काय आहे का, बॅग वगैरे काही अलाउड नाही, काहीच अलाउड नाही आहे. तर त्यांना जर काही खायला पाहिजे असेल, त्यांचं फूड असेल तेच अलाउड आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की पाय दिसायला सुरुवात झाली आहे. अजून तिथपर्यंत आम्हाला चालायचं आहे. आम्ही चालत चालत आलो ऑलमोस्ट, पण तरी स्टॅच्यू बराच लांब आहे आणि आम्हाला अजून एवढं असं वर बघायला लागतं स्टॅच्यू बघायला. एवढं पूर्ण आम्ही चालत आलो हायपर लॅब्स काढण्यासाठी. आता जाऊ आम्ही वरच चाललोय व्ह्यूइंग गॅलरी. पहिलं आम्ही जाऊ इथे खाली म्युझियम आहे, म्युझियममध्ये जाऊ, म्युझियममध्ये फिरू, बघू इन्फॉर्मेशन. त्यानंतर मग आम्ही व्ह्यूइंग गॅलरीला जाऊ. तिकीट अपग्रेडचं ऑप्शन पण आहे. चल तिकडे जाऊ पहिलं. हे स्टॅच्यू आहे, जर्नी फ्रॉम साधू हिल टू वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू. हे जे स्टॅच्यू आता लोकेटेड आहे ते साधू हिलवर लोकेटेड आहे. सर्वात पहिलं हे असं हिल होतं, मग बेस केलं क्रिएट, त्यानंतर मग कसं बिल्ड होत गेलं पुढे ते पूर्ण फोटोच्या थ्रू दाखवलं आहे. आणि मग तुम्ही इथे बघू शकता की बाकीचे जे रिमेनिंग स्टॅच्यूज आहेत हायेस्ट ते आहेत. जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ते 182 मीटर्स आहे. स्प्रिंग टेम्पल बुद्धा चायनामध्ये जे सेकंड आहे. इथे थंड होऊन जाऊ वरती. इथे नरेंद्र मोदी सरांचं सिग्नेचर आणि त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल त्यांचे फीडबॅक दिलाय. द मेकिंग ऑफ द स्टॅच्यू ऑफ युनिटी, द आयडिया, हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलंय. तर इथून तुम्ही बघू शकता सरदार सरोवर डॅम दिसतोय. आम्ही ऍक्च्युली इकडे पाणी प्यायला आलेलो आणि इथून डॅमचा व्ह्यू आहे. तर हे थिएटर आहे, इथून बाहेरून पण आपण बघू शकतो, बट इथे आतमध्ये सेटिंग इकडे आतमध्ये सेटिंग पण होती, मग पासून आपल्याला मोठ्या स्क्रीनवर एन्जॉय करायचं असेल तर आपण ते पण करू शकतो. सो इकडे जे काही ठेवलं आहे ते इकडे गुजरातमध्ये जेवढे ट्राईब्स आहेत त्यांच्याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन आहे. हे बघू शकता तिथे नावं लिहिली आहेत वरती. आपण या स्क्रीन्स आहे, त्या स्क्रीन्सवरती 3 लँग्वेज आहेत, हिंदी, इंग्लिश, गुजराती. सो तुम्हाला जी लँग्वेज प्रेफरेबल असेल त्या लँग्वेजवर क्लिक करून तुम्हाला ते ऑडिओ आणि व्हिडिओ बघायला भेटतात.
सो हा जो म्युझियमचा पार्ट आहे इकडे सरदार पटेल त्यांचं कसं कुठल्या सत्याग्रहामध्ये पार्ट घेतलं, गांधीजींना कसं भेटले, त्यांच्या मुवमेंट्स, आपल्या इंडिपेंडन्ससाठी त्यांचं हेल्प, ह्याच्याबद्दल सगळं इथे म्युझियम आहे. सगळं नाही दाखवता येणार कारण सगळं दाखवलं तर खूप टाईम जाईल आणि ॲक्च्युली हे दाखवण्यासारखं नाही या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हे इथे येऊन एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. व्ह्यूइंग गॅलरीचे एलिव्हेटर आहे आणि इथून एंट्री आहे. मगाशी इथं पूर्ण रिकामी होती, आता सगळेच आले तिकडे लाईनमध्ये लागलेत. तर आमचा नंबर आलाय फायनली. आम्ही थांबलो आता फायनल लाईनमध्ये. इथून आम्ही एलिव्हेटरमध्ये जाऊ. तर आम्ही इथे व्ह्यूइंग गॅलरीमध्ये आलो आहोत आणि इथे समोर नर्मदा नदीचं डॅम आहे, सरदार सरोवर डॅम, आणि खाली इथे पूर्ण नर्मदा नदी आहे. आम्ही व्ह्यूइंग गॅलरीमधून एक्झिट केलं आणि एक्झिट केल्यावरती तिथे स्ट्रक्चरचा इनर पार्ट होता तो दिसतोय. ही स्टॅच्यूची मागची साईड आहे. आम्ही आता इथून परत बाहेर चाललोय. आम्ही बाहेर जाऊन मग पायाकडे जायला तिथून एलिव्हेटर्स आहेत, त्या एलिव्हेटर्सने आम्ही तिकडे जाऊ, तिकडून जाऊन बघू स्टॅच्यू किती यूज दिसतो ते. तर हे एक्झिट आणि एंट्री आहे. या साईडला इन्क्वायरी काउंटर आहे आणि इथे जर तुम्ही फक्त एंट्री तिकीटच घेतली असेल 150 रुपीजची आहे ती अपग्रेड करून सुद्धा भेटते. चालू हे सो स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं जे कन्स्ट्रक्शन चालू झालं ते ऑक्टोबर 2013ला चालू झालं आणि ते कम्प्लीट झालं ऑक्टोबर 2018ला. 31 डिसेंबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची ॲनिव्हर्सरी होती 143, तेव्हा मग हे इनॉग्रेट झालं होतं. स्टॅच्यू बिल्ड करायला टोटल कॉस्ट आली आहे 2700 crores. हे जे स्टॅच्यू लोकेटेड आहे ते नर्मदा रिव्हर गुजरात केवाडियामध्ये लोकेटेड आहे. सो जी स्टॅच्यू ऑफ युनिटीची हाईट आहे ती 182 मीटर्स आहे, 597 feet. तेच जर रेफरन्समध्ये ठेवायचं झालं ना तर अराउंड एक 55-60 फ्लोर्सच्या बिल्डिंग एवढी हाईट आहे. सो एक फायनल गुड बाय स्टॅच्यू ऑफ युनिटीला. पण त्याच्या अगोदर आम्ही लाईट शो बघून जाणार आहोत. एक बॉटल देणार प्लीज. तर आम्ही इथे कॅम्पसमध्ये एंट्री केली जिथून लेझर प्रोजेक्शन शो बघायला भेटतो. सो आम्ही इथे येऊन बसलो आहे कॅम्पसच्या जिथून प्रोजेक्ट मॅपिंग शो असतो तिथे. तर अजून 7:10 झालं पण अजून चालू नाही झालं. खूप लोक येऊन ऑलरेडी बसतात. आम्हालाच येऊन अर्धा तास झाला. बघू कधी चालू होतो. कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार, अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार. गांधी बापू का शिष्य, सत्य अहिंसा का अवतार. वल्लभ भाई ने अपने कुछ वर्षों से सीखे विदेशी व्यवहार और संस्कार हमेशा के लिए त्याग दिए और अब वो अपने खेड़ा के किसानों. सो आत्ताच प्रोजेक्ट मॅपिंग शो संपलाय. भारी होता, मजा आली बघायला. सरदार पटेलची लाईफ दाखवली त्याच्यामध्ये पूर्ण. त्यांच्या इंडियासाठी जे कॉन्ट्रिब्युशन होतं ते दाखवलं आणि जस्ट शो संपलाय. तिथे अजून स्टॅच्यूवरती लाईट पडते. आम्ही आता निघतो. आता आम्ही इथून डिरेक्ट निघून बस पकडून हॉटेलवरच जाऊ मोस्टली.
बघू काय खायचं वगैरे प्लॅन अजून तरी झाला नाही, कारण दुपारी जे खाल्लंय तेच खूप हेवी झालं. मॉलला जायचं का? चल जाऊ मॉललाच जाऊ. स्टॉप आहे इथेच, ड्रॉप करते आणि इथेच पिक करते आणि इथून तुम्ही स्टॅच्यू बघू शकतात. भारी वाटतं एकदम. तर आम्ही आता जस्ट बसमधून उतरलो इथे पार्किंगला. आता इथून आम्ही गाडी घेऊ आणि बघू काय करायचं. मॉलमध्ये जायचा प्लॅन होतं, बघू कसं काय ते. तर आता रात्रीचे 11 वाजलेत ऑलमोस्ट. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून आलो, चेंज वगैरे केलं आणि परत मग सिटीमध्येच गेलो, जेवलो, फालुदा पण खाल्ला मस्त आज. आणि म्हणजे दिसला फालुदावाला म्हणून खाल्ला, मस्त होता फालुदा पण. आणि आता आलं रूमवरती, सगळं बॅगमधून सामान काढून ठेवलं आहे. ते परत सगळं फोल्ड करणार आहे. ज्याची गरज नाही ना, जे यूज करून झालेत कपडे ते आम्ही बेसला टाकू आणि मग उद्या जे लागतील आम्हाला, उद्या काय लागणार नव्हतं, शॉर्ट्सच लागेल आणि टी शर्ट्स लागेल, तर ते आम्ही वर ठेवू. बाकी सगळं सामान पॅक करून टाकू, शूज वगैरे, जीन्स. कारण उद्या काही डेस्टिनेशन आमचं फिक्स नाही आहे. आम्ही निघणार आहे मुंबईकडे, आरामात जाणार आहे, घाई नाही करणार आहे काही. फक्त लवकर निघणार, म्हणजे थोडंसं अर्ली मॉर्निंग स्टार्ट केलं तर थंड थंड वेदरमध्ये निघू आणि घाई नाही करणार पुढे, कारण मुंबई बरंच लांब आहे. तर मग मध्येच कदाचित आम्ही एक हॉल्ट घेऊ. मोस्टली आमचं चालू आहे दमनला हॉल्ट घ्यायचं, कारण दमनला बीचेस आहे आणि एक टुरिस्टिक प्लेस आहे. तर मग तिथे घ्यायचं चालू आहे, अजून फिक्स नाही आहे, ते उद्या समजेल तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. सो हेच होतं आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. एक नवीन गोष्ट आज आपण बघितली, म्हणजे वर्ल्डचं टॉलेस्ट स्टॅच्यू. तर खूप टाईमपासून प्लॅन करत होता आम्ही, तो एक्झिक्यूट झाला. असेच पुढचे पण प्लॅन आम्ही एक्झिक्यूट करत जाऊ. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ॲज युजल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.